सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता पोटनिवडणुकीची घोषणा झालेली आहे। राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झालाय। सुनेत्रा पवार यांच्यासह तामिळनाडूतल्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे। 8 जूनपर्यंत राज्यसभेसाठी अर्ज दाखल करायचा आहे, तर 18 जूनला निकाल असणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या जागी आता कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे। अजून तरी पक्षात तशी काही चर्चा नाहीये। मंगळवारी चर्चा होण्याची चर्चा आहे, पण आता परवाची मंगळवारची बैठक तशी रद्द झाली होती। मंगळवारी काय निर्णय होईल तो त्या पद्धतीने होईल। मंत्री भुजबळांचं नाव देखील चर्चेत होतं। मागील काळामध्ये त्यांनी देखील खासदार होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, मात्र त्यावेळेला काही पक्षीय समीकरण होती आणि त्यामुळे त्यांचं नाव राहिलं होतं। आता वाटतं तुम्हाला त्यांचं नाव यावं म्हणून? नाव आलं तर काय आम्ही बरोबरच आहोत, सगळेजण नाव आलं चांगलंच राहील।